नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। तसंच आज आषाढी एकादशी निमित्त माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या आषाढी एकादशीच्या उपवासानिमित्त आज मी बनवलेली आहे उपवासाची मिसळ आणि तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते। अगदी बेसिक आपण जे उपवासाचे पदार्थ घरी करतो जसे की खिचडी, बटाट्याची भाजी, त्याच पदार्थापासून ही उपवासाची मिसळ बनवली जाते। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। आपलं सबस्क्रिप्शन, व्ह्यूज, लाईक्स, कमेंट हे सगळं मला अजून चांगले व्हिडिओज अपलोड करण्यासाठी खूप मोटिवेट करतं। उपवासाची मिसळ बनवण्यासाठी आपल्याला बटाट्याची भाजी बनवावी लागते। या बटाट्याच्या भाजीचा मी ऑलरेडी डेडिकेटेड व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याचं लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलंय। हा व्हिडिओ मी आता ब्रीफमध्ये दाखवते। इथे मी तूप गरम करून घेतलं, त्यात मिरची, बारीक चिरलेली, जिरं, कढीपत्ता आणि किसलेलं आलं घालून 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं। परतल्याने तेलामध्ये खूप छान फ्लेवर उतरतात। आता थोडीशी कोथिंबीर घालून सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर व्यवस्थित परतली की आपल्याला याच्यात उकडलेला बटाटा घ्यायचा आहे, त्याच्या बारीक फोडी करून त्या या कढईत घालून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचे। या स्टेजला आपल्याला याच्यात मीठ सुद्धा घालायचे। मीठ आपल्याला चवीनुसार घालायचे। 2 ते 3 मिनिटं बटाटे वाफवून झाले की झाकण काढायचं, त्याच्यात 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं। शेंगदाण्याचं कूट खूप बारीक करायचं नाहीये, थोडंसं जाडसर ठेवायचं। शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। झाकण लावून 2 मिनिटं वाफवून घ्यायचं। 2 मिनिटांनंतर झाकण काढून भाजीमध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा, व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आपली ही मिसळची भाजी तयार। भाजी बनवून झाली। आता मिसळ बनवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट लागतो तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी। याचा सुद्धा मी एक डेडिकेटेड व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याचं सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। इथे मी ब्रीफमध्ये हा साबुदाण्याच्या खिचडीचा व्हिडिओ दाखवते। आपल्याला एका कढईमध्ये तेल किंवा तूप घ्यायचे। जसं तेल किंवा तूप गरम झालं की त्यात जिरं घालायचं। जिरं चांगलं फुललं की कढीपत्त्याची पाने आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। नंतर आलं घालून सुद्धा 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचे। फोडणीमध्ये असं आलं मिरच्या परतल्याने त्याचा खूप छान फ्लेवर फोडणीमध्ये उतरतो। थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण फोडणीमध्ये घालून परतून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेला बटाटा फोडणीमध्ये घालायचा आहे। इथे मी 1 बटाटा घेतला आणि त्याचे छोटे तुकडे कट करून घेतले आणि हा झाकून शिजवून घ्यायचा। जसा बटाटा शिजला की आपल्याला यात साबुदाणे घालायचे। साबुदाणे मी स्वच्छ 4 ते 5 वेळा धुवून 5 ते 6 तास भिजत ठेवले होते आणि नंतर हे साबुदाणे मी आता या खिचडीमध्ये वापरलेले आहे। साबुदाणे व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि साबुदाण्यावर आता झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटं साबुदाणे मंद आचेवर म्हणजे लो हीटवर शिजवून घ्यायचे। 5 ते 6 मिनिटांनंतर आपले साबुदाणे शिजून होतात आणि असं केल्याने खिचडी अजिबात चिकट होत नाही। यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचे। परत शेंगदाण्याचं कूट आपल्याला खूप बारीक करायचं नाहीये। शेंगदाण्याचं कूट आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं। यात आपल्याला 2 ते 3 चमचे किंवा चवीप्रमाणे साखर आणि मीठ घालून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करायचे आणि परत एकदा झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचे 2 ते 3 मिनिटांसाठी आणि आपली ही मिसळसाठी लागणारी उपवासाची खिचडी तयार। आता आपल्याला बनवायची आहे मिसळसाठी लागणारी उपवासाची आमटी। ॲक्च्युली मिसळसाठी आपण उपवासाची शेंगदाण्याची आमटी किंवा शेंगदाणा खोबरा किंवा बटाट्याची आमटी वापरतो, परंतु मी आज दह्याची आमटी दाखवणार आहे। बनवायला खूप सोपी, साधी आणि पटकन बनवून होते। यासाठी एका भांड्यामध्ये मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। आमटीसाठी दही घेताना ते दही खूप आंबट नसावं। त्याच्यात 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ घालून आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचे। या फेटलेल्या दह्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून हे थोडंसं पातळ करून घ्यायचे। अगदी खूप पातळ करायचं नाहीये, थोडंसंच पातळ करून घ्यायचे। आता आपल्याला आमटीला फोडणी द्यायची। त्याच्यासाठी एका कढईमध्ये तेल किंवा तूप आपल्याला घ्यायचे। जसं तेल किंवा तूप गरम झालं की त्यात जिरं, कढीपत्ता,
किसलेलं आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, तसंच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एवढं सगळं घालून परतून घ्यायचे. रंगासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून तो सुद्धा परतून घ्यायचे. हे सगळे फोडणीचे पदार्थ व्यवस्थित परतून झाले की आपल्याला यात फेटलेलं दही घालायचे आणि ते नुसतं गरम करून घ्यायचे. खूप उकळायचं नाहीये. दह्याची आमटी खूप उकळली तर ती फाटू शकते. यात चवीनुसार मीठ घालायचं, गरम करायचं आणि गॅस बंद करायचा. ही झाली आपली मिसळची आमटी तयार. मिसळसाठी लागणारे सगळे पदार्थ तयार आहेत. आता आपण मिसळ तयार करायला घेऊ. मिसळमध्ये सगळ्यात आधी घालतात फरसाण, तर त्या जागी आपण इथे साबुदाण्याचा फराळी चिवडा घालतोय. त्यानंतर भाजी घालतात, इथे आपण बटाट्याची भाजी घालतोय. त्याच्यानंतर मिसळमध्ये भाजीवर पोहे घालतात. पोह्याच्या जागी आपण इथे साबुदाण्याची खिचडी घालतो. खिचडीचा एक लेयर झाला की आपण त्याच्यावर उपवासाची आमटी घालतो. उपवासाच्या आमटीचा एक लेयर घालून झाला की आपल्याला याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यावर सगळ्यात वर मिसळवर येतं ते म्हणजे चिवडा किंवा फरसाण. इथे आपण परत एकदा साबुदाण्याचा फराळी चिवडा आणि त्याच्यानंतर बटाट्याचा फराळी चिवडा घालतोय. त्याच्यावर थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि आपली ही फराळी मिसळ बनवून तयार. उपवासाच्या दिवशी ही मिसळ नक्की बनवून पहा. आवडली असल्यास कमेंट करून कळवा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.